पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण अमरनाथ यात्रा करून आलो आणि आज पुन्हा आपण आलो आहे श्रीनगरला दल लेकला. आणि दल लेकला आपण हाऊस बोट जे पण आहे त्याची मजा घेणार आहे. आणि त्याचं आपल्याला जी मजा मिळते ते कोणामुळे मिळते, कोणाचा आयडी यूज केला आहे? जतीन. हां, यांच्यामुळे जतीन सोनी क्लब महिंद्रा. क्लब महिंद्राचे बुकिंग केलं आता जस्ट आल्या 15 मिनिटात बुकिंग झालं. आणि आता आम्ही चाललो आहे क्लब महिंद्रा ॲफिलेटेड हाऊसबोटमध्ये. तर आता आपण एन्जॉय करूया क्लब महिंद्रा हाऊसबोट. ये डल लेगा देखना, हाउस बोट में अभी क्लब महिंद्रा नहीं ना, हम लोग क्लब महिंद्रा. मित्रांनो दिसेल क्लब महिंद्राची हाऊस बोट आलेले आहेत. दोन्ही पण इथे कनेक्टेड आहेत. दोन ऑर्डर पण दिली असेल. आपण इथे थांबणार आहोत या दोन बोटमध्ये. मित्रांनो हाऊस बोटमध्ये आलो आणि आम्हाला पहिलंच आतून एंटर केल्यावर काय मिळतं ते दाखवतो तुम्हाला. काश्मीरी कावा. मित्रांनो दिसेल काश्मीरी कावा म्हणजे आपला काढा. या पिऊन बघूया आधी कसा आहे तो. It's kind of just like your home. It's not a resort or any hotel concept basically. So हाउस बोट जो आपका रहेगा, इसमें हमारे 5 हाउस बोट्स यहाँ पे रहते हैं. हर एक हाउस बोट में 3 बेडरूम्स रहते हैं. कॉमन लिविंग एरिया, कॉमन डाइनिंग एरिया हर एक हाउस बोट्स में अपडेट होता है. रूम्स में आपका अटैच्ड वॉशरूम्स, टीवी, वाईफाई, टी कॉफी मेकर, वॉशरूम टीज एज पर द हाउस बोट स्टैंडर्ड ये आपका फ्री होता है. उसके बाद जो आपका सेकंड होता है जैसे फूड का, मील्स का, उसके लिए हम ऑलवेज प्रायर ऑर्डर लेते हैं. So do you want for dinner today here? Do you have menu? Yeah, I have menu. So I will explain again the menu. So are you veg or non-veg? Veg. So veg is 400 rupees per person. Falta bhai. ये इकडे बघा. मित्रांनो दिसेल इथे मैफिल जमले. इथे ठेवा ते मध्ये तसं नाही. हा याला त्याला सरकव ना, ठीक आहे सरकव एकाला नीट करा. हे दिसणार नाही तो करणार बरोबर येईल तो बरोबर. ठेचा आता कसं सिस्टमॅटिक दिसलं पाहिजे ना. दिसणार ना, सगळे दिसत आहेत. आता तू नाही दिसत, तू पण काढ. राहुलच्या हातात देईन ना. तो बोललो नहीं. इकडे 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 फिरव मग त्याच्यावर. आज हम लोग शिकारा में खाना खाने बैठे. शिकारा नॉट शिकारा, हाउस बोट. शिकारात चाललं. क्लब महिंद्राची जतीन यांनी जी एका अर्ध्या तासामध्ये जे काही कार्यक्रम केले त्याच्यामुळे आजचा आनंद दुगणीत झालेला आहे. एक तर गुरुपौर्णिमा आणि त्यात मला 25 वर्षात आपण कॅमेरामॅन म्हणून पहिल्यांदाच कोणाला अपॉइंट केलेलं आहे, प्रवीण भाई. आणि ते काय पोस्ट करतात म्हणजे सगळ्यांना त्याचा खूप अभिमान आहे. प्रत्येक स्पॉटला हाऊस बोट असून दे, तुमचं शिकारा असून दे, देवळात. मित्रांनो आज आम्ही डिनर हाऊस बोटवरतीच सांगितलं आहे. तर डिनरसाठी सगळे बाहेर जमा झाले, माझीच वाट बघत होते. तर तुम्हाला दाखवतो डिनर टेबलवरती डिनर करायला सगळे राजा महाराजांसारखे बसलेले आहे. अरेंजमेंट आहे, जेवण पण मस्त आहे. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आम्ही हाऊसबोट बुक केली, म्हणजे हाऊसबोटमध्ये एंट्री केली. क्लब महिंद्राची हाऊसबोट होती, पण तुम्हाला ती पूर्ण दाखवता आली नाही बिकॉज आम्ही येऊन लगेच थकलो होतो. म्हणून जाऊन फ्रेश होऊन म्हणजे झोपलो आणि त्यामुळे तुम्हाला ती दाखवता नाही आली. ती उठून आता आम्ही जेवलो वगैरे. तर मी आता तुम्हाला फक्त रात्रीच्या लाईट्समधली पूर्ण बोटचा व्ह्यू दाखवतो, बाहेरचा पण आणि आतला पण. आणि रूम थोडेसे हे केलेले आहेत आता, कारण यूज केले त्यामुळे, तर ते पण दाखवतो. मित्रांनो आम्ही पहिल्या दिवशी दल लेकच्या त्या साईडला होतो, आज दल लेकच्या या साईडला आहे. आणि दल लेकमधून हाऊसबोटमधून दिसणारा हा नजारा
आणि ही आमची आम्ही जिथे थांबलो ती हाऊसबोट. त्यांचं जेवण असतं ना ते प्लेट 400 म्हणजे असं पण परत मग बाबा बाहेर जावं लागलं असतं ते बोटीची गावाला. गार्डन मध्ये दिसेल सगळं वुडन इंटिरियर आहे. एकदम महल सारखं, महल असतो तसा. हा हॉल आहे, कॉमन हॉल. हा कॉमन डायनिंग. इकडे किचन. हे आपले मेन हाऊसबोटचे हाऊसबोटचे मालक. मालक, सध्याचे मालक म्हणजे क्लब महिंद्रा. ह्याच्यातून त्यांना मिळालेलं आपल्याला जे काय गिफ्ट आहे ते त्यांनी शेअर केलं, त्याबद्दल धन्यवाद. अमरनाथ ग्रुप तर्फे त्यांना आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, कारण असा हा एक 25 वर्ष झाल्याबद्दलच मला वाटतं त्यांनी गिफ्ट दिलंय. हो, इनडायरेक्टली न सांगता गिफ्ट न दिलं. सांगता एक अर्धा तासात ते उपहार, ते एक उपहार घेऊन माझा सत्कार सत्कार करत आहे. तर इंटिरियर बघायला मिळेल तुम्हाला. अरे आता आपण 31 ला जाऊ ना, तरी सापच मिळेल. ट्रेन मधून काय सिनेरी दिसेल. जबरदस्त. चेनाब नदीवरनं गेलो ना. हा एक रूम, इकडे एक रूम आहे आणि समोर एक रूम आहे. आपल्या आता सध्या हे 2 रूम आहेत. आणि हा एक पॅसेज आहे, कॉमन पॅसेज फॉर ऑल रूम. चलो आपण आता जाऊया डेकवरती. मित्रांनो, एक कॉमन डेक आहे साईडला 2 बोटीच्या मध्ये. एक डेक आहे, तिथे थोडंसं बसून टाइमपास करूया. खाली रेड की बात कर रहे हो. मित्रांनो, कोई भी दिसेल सुंदर अशी काश्मीरी फुलं. वरचे पुढे नाही नाही, जबरदस्त. शेवटी शेवटचं फुल आहे ते आपल्याकडे लागेल. महल मा बन एक कोपऱ्यातला बी घेऊन टाकूया. एक दिन छु गासनी वो गासू छु हर कंज गासू छु हर किसी को जाना है. तर दिसेल आम्ही बोटीच्या वरती जो ब्रिज बांधला इकडून तिकडे जायला, आणि वॉकिंग फ्लोअर आहे तिकडे आलं. इकडे किचन आहे. झाडं मस्त आलेत पाण्यात, एवढी मोठी मोठी. च्या खाली सगळं पाणी आहे मित्रांनो. दिसेल किचन आहे बघ. चाय 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 है उधर अपने रखा है ना चाय का. ते चाय बना रखी देते. चल ओके ओके. मित्रांनो, सकाळी उठलो, फ्रेश झालो आणि आपल्या बोटीच्या समोर शिकारामध्ये काश्मीरी फुलं विकायला आलं. ते तुम्हाला दाखवलं आता मी. आणि आता किचन वगैरे बघितलं बोटीचं, सगळं पाण्यावरती फ्लोट होते. तर आपण आता आधी
थोडंसं चहा वगैरे पिऊ आणि मग पुन्हा फिरू. माझी आंघोळ वगैरे झाले, बाकीच्यांची बाकी आहे. मला वाटलं मीच लेट झालो की काय. तर मी आता इथे मोटरबोट शिकारा नाही आहे, मोटरबोट आहे. आम्ही चाललो आता पुन्हा श्रीनगर फिरायला. यात्रा सगळ्यांना वर करा. विक्ट्री 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 जवळ करा, ज्याचा असेल कमी करा. हाऊसबोटीतून आम्ही क्रॉस करून आलो आणि आता आपली गाडी आलेली आहे. आता कुठे फिरायला जायचं आहे ठरेल बसमध्ये, पण आपण आता क्रॉस करून पूर्ण दल लेक क्रॉस करून आलो. आता तिकडे आपली समोरच बोट आहे, त्या बोटमधून आपण आलो. मित्रांनो, मी आता मुघल गार्डनला आलो आहे पहिलं फिरायला. मुघल गार्डनच्या बाहेर तुम्हाला दिसेल मस्तपैकी मार्केट आहे छोटंसं खाण्यापिण्याचं, आणि प्लस शो पीस दाखवतो तुम्हाला. हे वुडन शो पीसचं मार्केट आहे. इकडे काश्मीरी कपड्यांचे दुकान आहेत. चला नंतर येऊन आपण बघूया. मित्रांनो, मुघल गार्डनला तिकीट एंट्री आहे दिसेल. ॲडल्ट 50 रुपये, चिल्ड्रन 25 आणि फॉरेनरला 200 रुपये. इथे तिकीट काढायचे आहेत. 400 रुपये होते. तुम्हाला दिसेल तिकीट मुघल गार्डनचं. तुम्हाला दिसेल मुघल गार्डन. हे सगळे लाईनीत या. इथं दिसेल मुघल गार्डन. मस्त फुलं वगैरे दिसतील तुम्हाला. बघूया आता इकडे केवढं मोठं गार्डन आहे ते, आणि नंतर फोटो वगैरे काढू आम्ही. मित्रांनो, खूप मोठं गार्डन आहे हे. मार्केट पण आहे इकडे आतमध्ये, आणि ही एक जुनी वास्तू आहे. अच्छा, मित्रांनो, मस्त फोटोग्राफी वगैरे नाही नको नको मस्त फोटोग्राफी वगैरे चालू आहे आमची. दिसेल मागे. फोटोग्राफीसाठी चांगलं गार्डन आहे, पण आता ऊन आहे थोडंसं. सकाळी पहाटे एकदम आणि संध्याकाळच्या वेळेस चांगले फोटो येते, मस्त एकदम. चला अजून किती गार्डन आहे ते फिरूया, तरी तुम्हाला असंच झलक दाखवते. इकडे दिसेल एक शॉपिंग आहे. ते शॉपिंग नाही आहे ॲक्च्युली, तिथे तुम्ही कपडे वेगवेगळे काश्मीरी कपडे घालून फोटो काढू शकता. तुम्हाला हे फुलं दिसत असतील, पण हे फुलं नाही आहेत, ही पानं आहेत. पानाचाच रंग असं फुलांसारखं आहे. दिसेल इकडे सगळी फोटोग्राफी चालू आहे. आणि गार्डनमधून दिसणारा व्ह्यू, मोठा डोंगर, पुढे गार्डन, हा गार्डनचा भाग.
आमचे मंडळी सगळे गार्डनचा आनंद घेताना. तुम्ही जाऊ शकता. आम्ही खायचं असेल तर या इकडे. नंतर आम्ही सगळं संपवणार तर. नाही, येणार नाही आम्ही. तिकडे पण आहेत. मित्रांनो पाहायला मिळेल तुम्हाला केवढं मोठं गार्डन आहे. फोटोग्राफी रील्स वगैरे सगळे करून आम्ही आता आलो बाहेर. आता इथे जरा काहीतरी खाणं पिणं होईल आणि मग पुन्हा पुढच्या स्पॉटला बघू. आधी स्पॉट फिरायला जाणार आहेत की जेवायला जाणार आहेत, जसं असेल तसं मी तुम्हाला व्हिडिओत अपडेट देत राहील. इशाद गार्डनला यायला आलो. इथे इशाद गार्डन आहे, पण आम्ही थोडासा नाश्ता वगैरे करतो. नाही 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 नाश्ता वगैरे करून नंतर जाऊ. मला दाखवतो. आता आम्ही इशाद गार्डनच्या एक्झॅक्ट अपोजिटला आलो आहे. इथे राहुल उभा आहे आणि याच्या बाजूला आहे शॉपिंग. हे दल लेकच्या बाजूलाच लागूनच आहे ते सगळे गार्डन. मुघल गार्डन, इशाद गार्डन आणि हे सगळे शॉपिंगसाठी शॉप्स आहेत. आमचं नॅचरल असतं ना रे. हां शाबाश. वेगवेगळे शॉपिंगचं दिसेल तुम्हाला इकडे दुकान. कपड्याचं दुकान, इथे ड्रायफ्रूटचं दुकान आहे. इकडे जॅकेट्स, वुलन जॅकेट्स, विंटर सीझनचे कपडे. इकडे सगळं लाकडी शोपीसचं दुकान. गार्डनचं लोकेशन बघा. गार्डनच्या एक्झॅक्ट मागे मोठे मोठे डोंगर आहेत. सॉरी पर्वत आहेत. समोर क्या हो किती लोक ना आपण जर तुमच्या घरी तुमचं येणार ना. इथं निशाद गार्डन, हे पण मुघल गार्डन सारखंच आहे. वेगवेगळे गार्डन आहेत. मुघल गार्डन, निशाद मुघल गार्डन. मित्रांनो इथे पण सेम तिकीटचा रेट आहे. 50 रुपये ॲडल्ट, 25 रुपये लहान मुलं आणि फॉरेनर 200 रुपये. आणि हे मागे चालले मुघल गार्डन. हा मुघल गार्डन आहे आपला. कुठला गार्डन आहे? निशाद गार्डन. निशाद गार्डन निशाद आहे गार्डन. विथ आईस्क्रीम. निशाद गार्डन विथ आईस्क्रीम. मित्रांनो निशाद गार्डन आहे. दिसेल निशाद गार्डन. तर समोरून एंट्री करून वरती जायचं आहे आणि मग वरती आपल्याला बॅकग्राऊंड मस्त दिसेल. सोडतो. हाँ 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 निशाद गार्डन में आपका स्वागत है. सॉलिड. सगळीकडे तुम्हाला फाउंटन दिसतील जसं मुघल गार्डनमध्ये होतं तसं. फक्त इकडे तुम्हाला डायरेक्ट बॅकग्राऊंड डोंगराचा आणि या साईडला लेकचा. वेगवेगळ्या रंगाची पानांची झाडं देखील बघायला मिळतील इथे. व्हायलेट, रेड, लाईट ग्रीन, डार्क ग्रीन.
सेम आहे ते काय त्या प्लॉट ना ओके आणि इथून असं इथून ओके ना काही नव्हते ना बरोबर नाही. तो मागचा डोंगर कोणाचा आहे? आपलं हेलिकॉप्टर कुठे जायचं हेलिकॉप्टर आपलं हेलिपॅड असं मागे बनवलं ना मागे बनवलं ओके ठीक आहे करूया बघूया असं मित्रांनो दिसतील तिकडे केवढे उंच आणि मोठी झाडं आहेत ते. त्याने कधी चुकून नाही गाडी लॉक केली मग केवढी मोठी झाडं आहेत बघा, जबरदस्त. इकडच्या पर्वत रांगेसारखेच आहेत. गार्डनमध्ये थोडासा रेस्ट केला आम्ही रथाने. आता आम्ही निघतोय परत. थोडेसे फोटो वगैरे काढले तर नाहीतर आता चाललो आम्ही लाल बाजार. आता कुठे जायचं रे? आपल्या मार्केटला ना, लाल चौक. लाल चौकला चालतो आता आम्ही. तिथे बघतो शॉपिंग. येस, ओनली शॉपिंग. आई शाबास. चलो आता थोडं गार्डन फिरूया. असेल सगळे टुरिस्ट आले तिकडे. मित्रांनो गार्डनच्या समोरच दल लेक दिसेल तुम्हाला आणि मागच्या मागे माझ्या मागे गार्डन आणि त्याच्यावरती डोंगर. आमचं आता सर्व गार्डन फिरून झालं आहे, फोटो वगैरे काढून झाले आहेत. आता आम्ही चाललो आहे लाल मार्केट, लाल बाजार काय आहे तिकडे शॉपिंग करायला. तर चला फटाफट निघूया इथून आपण. काय मजा आली की नाही? हा फुल धमाल तुम्ही पहिल्यांदा पण केलीच असेल ना मजा? हो फुल धमाल. दरवर्षी मीच आलो, 2 वर्षात एकदा या गार्डनला येतो, खूप मजा येते. आणि तेव्हा या वर्षी तू आला तर अजून मजा आली. फोटो वगैरे जास्त निघाले. फोटो वगैरे जास्त निघाले आणि तुला त्यातली माहिती आहे ना फोटोग्राफीची, हा. त्याच्यामुळे सर्वांनी त्याचा आनंद लुटलेला आहे. त्याच्यामुळे कसं सगळेजण खुश आहे. एका गार्डन मध्ये 300 फोटो झाले. रेकॉर्ड होणार आहे वाटते. रेकॉर्ड होणार आहे. मस्त मजा केली. माझा पहिलीच वेळ आहे. मला मजा आली. तुझ्यासोबत आम्हाला सर्वांना मजा आली. हा का? फुल धमाल झाली आता मला. मित्रांनो हे झाडाचं नाव बघा, मंगलोरिया ग्रँडी फ्लावर. आणि ते फूल बघा केवढं मोठं आहे, कमळासारखं आहे. हे 40 रुपये. गार्डनच्या बाहेर. आणि आता चाललोय लाल चौकला, म्हणजे इकडे मार्केटिंगला चाललोय. काय केलं म्हणजे काय काय आता लाल चौकमध्ये उतरवलं आहे. गाडीमधून आलो आणि आमच्या गाडीवाल्याने नेलं इथे उतरा आणि फिरा. तर बघूया कुठे कुठे जायचं आहे ते. मार्केट इथे आपल्या इकडे खोबरं खात नाही, इकडे खोबरं विकतात. दिसेल तुम्हाला इकडे. चौकमध्ये असलेलं मार्केट खा मार्केट. आपल्याला जसं क्रॉफिट मार्केट तसं इकडे मार्केट आहे. खजूर नारळ कोकोनट मिळे नया है वो ड्राई फ्रूट्स.
ड्रायफ्रूट मार्केट दुकान आहे. बदाम. ह्या दुकानात कसं आहे, तुम्हाला काही घ्यायची गरज नाही, जे वाटेल ते होतं, काय बोलत नाही. अरे सिंगापूर में ना मुस्तफा मार्केट आहे. हां एवढा मोठा आणि जे पाहिजे ते. ट्रॅक्स. सगळं काम उलटच करतात, लावली लावली. मित्रांनो समोर दिसेल घंटाघर, लाल चौक. तो आपण जेव्हा उधर जाते फोटो निकालते आणि सगळं मार्केट आहे. आता आम्ही लाल चौकमध्ये बसलो आहे. मागे दिसेल क्लॉक टॉवर. इकडे सगळीकडे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे चौकामध्ये. तुम्हाला मार्केट पण दाखवतो इकडे सगळं. दिसेल इकडे सगळीकडे प्रत्येक जागी या चौकामध्ये बसायला सिटिंग अरेंजमेंट केलं आहे. लोक बसले तिकडे येऊन मस्तपैकी आणि आजूबाजूला सगळी दुकाने आहेत. आता इथे न्यू मार्केट आहे तिकडे चाललं आहे. बॅग मार्केट मार्केट. दिसेल आम्ही आता मार्केटमध्ये फिरतोय. स्ट्रीट मार्केट इकडे टी शर्टचं. मित्रांनो आम्ही काश्मीरमध्ये लाल चौकात आलो आहे. तिथे आई दुर्गा देवीचं मंदिर पाहायला मिळेल तुम्हाला. आम्ही तर इथे दर्शन करायला आलो आहे आणि इथे बाहेर चहा आणि नाश्त्याचा भंडारा चालू आहे. आम्ही ड्रायफ्रूट आणि केसर घेतोय. केसर आम्ही आत्ता 250 ग्राम म्हणजे 250 डब्बा घेतले. 260 रुपये ग्रामच्या हिशोबाने. इथे भरपूर सारे ब्लूबेरी बेरीजचे ड्रायफ्रूट्स आहेत. मित्रांनो लाल चौक फिरून शॉपिंग वगैरे करून आम्ही आत्ता पुन्हा आलो आहे. 19 नंबर गेट नंबर 19 आहे बोटिंगसाठी शिकारासाठी. तिथे आम्हाला तिकडे जायला एक फेरी फ्री आहे. क्लब महिंद्रामध्ये आहे म्हणजे सकाळी सोडला आता घेऊन जाईल फ्रीमध्ये. तर त्या शिकारावाल्याला बोलवलं मग आम्हाला तो सोडणार परत हाऊसबोटवरती. आता सगळं सामान ठेवून फ्रेश होऊन परत जेवणासाठी आम्ही परत बाहेर येऊ. नाही सॉरी जेवण तिकडेच आहे. शॉपिंगसाठी बाहेर येऊ. रात्री इकडे मोठं मार्केट लागतं तर बाकीच्यांना फिरायचं आहे काही लोकांना मार्केटला. तर आम्ही सगळेच बाहेर येणार आहोत. तर परत आता चाललो आहे आम्ही हाऊसबोटवरती आणि परत अर्ध्या तासाने परत येणार. मी हाऊसबोटवरती आलो आहे आणि आमचे 2 मेंबर जे दुसऱ्या बोटीवरती आता इकडे आले. त्यांचा रूम दाखवतो तुम्हाला. हा मोठा रूम आहे. ठीक है, भोजन कर लीजिए, हम लोग कुछ फ्रेश होकर फिर यहाँ से निकलेंगे नाइट शॉपिंग. आता आम्ही इकडे शॉल बघतोय. शॉल घेतले आहेत 6 आणि ह्यांनी घेतले आहेत 3, ह्यांनी घेतले आहेत 4. ते 600, 700, 500 असे भाव करतात. आपण त्यांना
डायरेक्ट 50% पण खाली आणू शकतो बार्गेनिंग केली तर. बोटीवरचा सेकंड डेचा डिनर हाऊस बोटमधला. आजचा मेनू मशरूम, आलू मटर, पनीर. आपकी बेट में था. आपल्यावर इथे आता मैफिल जमले गाणं गायची. सोचता रहता हूँ, डर डर के कहता हूँ, पल पल दिल के पास तुम रहती हो. जीवन में प्यार हो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ तुझा वादा किया, बागों की गलियां सब रंग रलिया पूछ रही है. प्यार की गलियां बागों की गलियां सब रंग रलिया पूछ रही है. गीत पंगत पे किस दिन रेखा, काजल की रेखा बनी लक्ष्मण की रेखा. राम ने क्यों तूने रावण को देखा, राम ने क्यों तूने रावण को देखा. हरे खिड़की से, हरे खिड़की से डोरी कर ले, झूठा ही सही पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, झूठा ही सही. अपना प्यार जान पे भी खेलेंगे, तेरे लिए खेलेंगे, जान से भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मनी. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. बरोबर ना. लोगों का है. लोगों को आते हैं दो नजर हम मगर देखो दो नहीं. अरे हो खुदा है खुदा है दुआ ऐसा हो नहीं. खाना पीना साथ है, मरना जीना साथ है. खाना पीना साथ है, मरना जीना साथ है. सारी जिंदगी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे मेरा साथ ना छोड़ेंगे. दोस्ती नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. जय बोले. मैफिल आता यातला एक आला एकदम ना आपली बटणं दाबायची. हाय मोड वरती आलेली आहे. ना एक आलं बघ. आता गाणं कोणतं ते ऐका. जब भी आँख कहीं लग जाए तब धड़कन और बेचैनी बढ़
जाए जब कोई गिनता है रातों को तारे तब समझो उसे प्यार हो आया प्यारे प्यार तुम्हें किस मोड़ पे ले आया करे हाय हाय कोई ये बताए क्या होगा प्यार हमें किस मोड़ पे ले आया हाय 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 कोई ये बताए क्या होगा आपला आवाज बंद करा आपला आवाज बंद करा प्रत्येकाने बत्तियां बुझा दो अरे बत्ती तो अरे बुझा दो बत्ती ना तो बुझा देना यार यार बत्तियां बुझा दो ये नींद नहीं आती है बत्तियां बुझाने से भी नींद आएगी बत्तियां बुझाने वाली जाने कब आएगी शोर न मचाओ वरना भाभी जाएगी प्यार तुम्हें किस मोड़ पे ले आया ये दिल कभी आए आए अभी तो बताए क्या होगा प्यार हमें इस मोड़ पे ले आया ये दिल कभी आए कोई ये बताए क्या होगा अभी फास्ट हाँ अभी फास्ट हो गया चलो उठो 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 यानी फंसी दे जल्दी गाड़ी हाँ तुम्ही पाठी असंच करा गाडी चालते असंच हा ते तू बोला हा बोला क्या तुम्हें किस मोड़ पे ले आया दिल के हाय हाय कोई ये बताए क्या होगा है कौन से छीन के ले आएंगे अरे दीना घर वालों ने मंजूरी हमसे छीन के आएंगे अरे दीना घर वालों ने घर मंजूरी प्यार हमें किस मोड़ पे ले आया है दिल करे हाय हाय कोई ये बताए क्या होगा प्यार
हमें किस मोड़ पे ले आया कि दिल करे हाय हाय कोई ये बताए क्या होगा। सर पे मुकुट सजे मुख पे उजाला, मुकुट पे उजाला, हाथ धनुषी गले में पुष्पमाला, हम दास इनके ये सब के स्वामी, अनजान हम ये अंतर्यामी, शीश झुकाए राम गुण गाए, मुझे विष्णु के अवतारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी, राम जी की निकली राम जी। रात्रीची मैफल संपून आम्ही आता आपापल्या रूममध्ये आलो आहे आणि हा आजचा कालपासून सुरू केलेला हाऊसबोटचा जो व्हिडिओ आहे, हाऊसबोट आणि आमचा आजचा पूर्ण गार्डन फिरण्याचा, शॉपिंगचा वगैरे जो पण व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय बाय.